जय जय पांडुरंग हरी. बुद्ध विटेवरी या आपल्या ज्ञानवर्धक चॅनलला आपण एक सबस्क्राईब करा. त्याचप्रमाणे काही आर्थिक मदत देखील करा, ही माझी तुम्हाला एक विनंती राहील. आज आपण या कबीरवाणीच्या मालिकेमध्ये जो अभंग घेत आहे किंवा जो दोहा घेत आहे, जी गाथा घेत आहे, ती गाथा अत्यंत मोलाची आहे बाबांनो. आजच्या दिवसाला म्हणजे आजची परिस्थिती काय आहे, ह्या परिस्थितीनुरूप तर ही जवळजवळ 14व्या शतकामध्ये 14व्या 13व्या 14च्या शतकामध्ये जन्मलेले कबीर महाराज. आणि या कबीर महाराजांना जो काय हिंदू मुस्लिम हा जो नेहमी वाद निर्माण होतो, जो वाद आजही मिटलेला नाही, आजही तो चालू आहे. आणि म्हणून कबीर महाराज याच्या संदर्भामध्ये या दोघांच्या वादामध्ये कशा पद्धतीने एक सलोखा निर्माण करावा अशी त्यांची आंतरिक इच्छा आहे बाबांनो. तर तो कबीर महाराजाचा दोहा गाथा अभंग आज मी तुम्हाला इथं थोडंसं निरूपण करणार आहे. कारण माझ्याकडे निरूपण करणे इतपत कालावधी नाही, वेळ नाही. आपलं नेहमीच इंटरनेट प्रॉब्लेम, कनेक्शन किंवा ते नेट काय प्रॉब्लेम असेल तर वरची जी ओळ लिहिली आहे ती पाली लिपीतील आहे. खाली त्याच्यात तोच अक्षर त्याच्या खाली मी देवनागरी लिपी लिहिलेली आहे. म्हणजे कुठली लिपी कशा पद्धतीने असते आणि पाली लिपी कशी असते हे खाल्ल्या अक्षरावरून तुम्हाला सहज ध्यानात येतोय. असे मला बरेच फोन यायला लागलेले आहेत की गुरुजी आजचं किंवा अशा पद्धतीचं लिखाण जर तुम्ही केलं तर निश्चितच आम्हाला पाली शिकण्याला मदत होते. तर चला आपण आता आजचा दोहा पाहूया. काय म्हणतात कबीर महाराज, जो दोहा आजही उपयोगाचा आहे. तर पहा, हिंदू कहत है राम हमारा. हिंदू कहत है राम हमारा. हिंदू कहत है राम हमारा. हे पहा कुठली पाली अक्षर कुठल्या देवनागरीला मॅच होते हे तुम्ही इथं पाहत आहात. हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान मु हे खाली आपण त्याला एक उकार देतो. उकार, पहिला उकार, दुसरा उकार, तर दोतच. हे पहिला उकार आहे, मला पहिला उकार मु, तर हे म आहे, मला हा पहिला उकार आहे मु. मग हे मुसलमान, हे मला काना दिला नाही तर काना अशा पद्धतीने द्यायचा असतो. हिंदू कहत है राम हमारा. हिंदू काय म्हणतात, राम आमचा आहे. तदोतच मुसलमान काय म्हणतात, मुसलमान काय म्हणतात तर रहमान. एवढंच अक्षर हे तर कहत हा शब्द नाही बरं का. तर असू द्या, हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान रहमाना, असं ते सलग घ्यावं लागतं. हिंदू कहत है राम हमारा, मुसलमान रहमान. मुसलमान काय म्हणतात, रहीम माझा आहे, अल्लाह गॉड खुदा काय असेल ते. तर हिंदू म्हणतात की राम आमचा आहे, मुसलमान म्हणतात की रहीम आमचा आहे, अल्लाह आमचा आहे, तो खुदा आमचा आहे. मग याच्यानंतर कबीर महाराज काय म्हणतात हे आपल्याला पाहायचे. मग काय होतं माहितीये का, राम माझा, रहीम तुमचा, किंवा रहीम मुसलमानाचा, राम हिंदूंचा. मग ह्या दोघांमध्ये काय होतं, हा संघर्ष 14व्या शतकापासून तो आजपर्यंत आपण पाहतोय. तसा तर हा संघर्ष आपल्याला जवळजवळ 7व्या शतकापासून पाहायला मिळतो. हा संघर्ष 7व्या शतकापासून पाहायला मिळतो. तद्वतच ही जी लढाई आहे हिंदू आणि मुस्लिमांची, ही लढाई थांबलेली नाही आणि ती कधी थांबते आहे. वास्तविक पाहता तो थांबणारा दिवस लवकर यावा अशी आपल्या सर्वांचीच इच्छा असावी, असंही यातून मला सांगायचं आहे. तर हिंदू म्हणतो राम आमचा, रहीमान, मुसलमान म्हणतो रहीम आमचा,
रहमान हमारा है। मग या दोघांच्या झगड्यामध्ये होतंय काय, तर दोघांची होती मारामारी, दोघांचं होतं युद्ध, याच्यातून होतं रक्तपात, एकमेकाचा जीव जातो, राज्य लुटले जातात। मग याच्यावर उपाय काय, उपाय सांगतात कबीर महाराज 14व्या शतकांपासून आपल्याला ह्याच्यावर उपाय सांगतात। काय सांगतात की हिंदू कहता है राम हमारा, मुसलमान कहता है रहीम हमारा, आपस में दोनों लड़ मरे। काय झालं बाबा यांचा, तुमचा हिंदू आणि मुस्लिम यांचा झाला झगडा, हे लढ रहे, हे मरायला लागलेत। आज जवळजवळ हे 24वा साल आहे म्हणा थोडक्यात। तर जवळजवळ ही भांडणं 7व्या शतकांपासून आहेत, ते आज 2024 पर्यंत ही भांडणं आहेत। मग ह्याच्यात होतंय काय, तर ह्या दोघांमध्ये होतंय काय, तर दोघांची माणसं मारतात हो, खून होतो, रक्तपात होतो, राज्य लुटली जातात, राज्य झोडपली जातात। वेगवेगळ्या प्रकारे जसा शासक येईल तशा पद्धतीने तो प्रजेला वागवत असतो, प्रजा तशा पद्धतीनं बळी पडत असतात, अत्याचाराला, अनाचाराला वगैरे। कारण यांची मानसिकता आहे ते फक्त माझं प्रभुत्व तुमच्यावर असावं, तुम्हाला गुलाम करण्याची इथं आपण एक अहमिका लागलेली आहे दोघांची देखील। हिंदू आणि मुसलमान याच्यासाठी भांडतात, दोघ जण झगडा होतो की माझा देव मोठा आहे, माझा देव मोठा आहे, माझा राम मोठा आहे, माझा रहमान मोठा आहे। ह्या वादामध्ये सामान्य जनतेला हे राजे लोक अत्यंत पद्धतीनं, एक खराब पद्धतीनं, वाईट पद्धतीनं अत्याचार। मग त्याच्यातून तुम्हाला जिजिया कर आलाच, जिजिया कर लादलेला होता, आमच्या राज्यात राहायचं असेल तर तुम्हाला इतकं टक्के जिजिया कर द्यावा लागेल। म्हणजे अशा पद्धतीचे अनाचार, अत्याचार जो शासक येतो, तो कुठलाही शासक असू द्या, तर तो शासक जनतेची छळवणूक करतो, माझेच ऐका असे तो म्हणतो, तो एक प्रकारे जिद्दीला पेटलेला असतो। मग होते काय, हिंदू रहमान किंवा हिंदूचा राम, मुसलमानांचा रहमान, दोघांना भांडायचं, रक्तपात करायचा। मग काय होतंय, आपस में दोनों लढ मरे। या झगड्यामध्ये दोघंही मरून जातात, पिढी बाद होते, वर्ष वाया जातात। मग कबीर काय सांगतात, या ठिकाणी सलोख्याची भूमिका घेऊन कबीर महाराज काय सांगतात, तर बाबानो मरम न कोई जाना, मरम म्हणजे मलम। आपण दुःख झालं मग त्याला आपण मलम लावतो, डोकं दुखायल्यानंतर आपण थंडबाम वगैरे लावतो, म्हणजे कशासाठी, तर तुमच्या दुःखावर उपाय व्हावा, तुमच्या दुःखावर उपाय व्हावा म्हणून आपण त्या जखमेला मलम लावतो। ते हिंदीमध्ये त्याला किंवा आमच्या कबीर महाराजांच्या भाषेमध्ये त्याला मरम हा शब्द आलेला। कुठला, मरम, मरम न कोई, हे ई असं आहे, दीर्घ ई असं काढायचं आणि कला एक काना एक मात्रा को, मरम न म्हणजे नाही, न कोई जाना, कबीरा मरम न कोई जाना, कबीरा मरम न कोई जाना। अरे हिंदूंनी जाणलं नाही आणि मुसलमानांनी जाणलं नाही, काय हे फक्त लढत राहिले, पण याच्यावर उपाय मात्र कोणी यांच्यावर शोधला नाही। मरम याचा अर्थ आपण इथं उपाय असं सुद्धा घेऊ शकतो। तर अशा पद्धतीनं हा जो झगडा आहे तो कायमचा राहा, हे द्वंद्व आहे, युद्ध आहे, परंतु याच्या दोहोवरी मलम शोधला कोणी, 2500 वर्षापूर्वी भगवान तथागत गौतम बुद्धानं। त्यांनी सांगितलंय बाबा, अरे वैरानं वैर वाढतच जातं, कशाला वैर करतोस तू, वैरानं वैर वाढत जातं, उलट अवैरानं